अथ एकादशोऽध्यायः। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वती नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नमः। ओम नमो नमस्ते कुलदेवते, तुळजापूरवासिनी जगन्माते, अंबिके माऊले, आम्हा ते तुझविण कोण रक्षिल. तू सुरासुरांच्या रणकंदनी, होऊन क्रूर महिषासुरमर्दिनी. लंके माझारी युद्धात जननी, राम वरदा झाली सगे. अनर्थ घडता अवनीवरती, तुवा राखिले वत्सांप्रती. होऊन वत्सल कृपामूर्ती, विश्वकरुणा मंगलमयी. असावी अपार दया माते, तुझ्या कृपांकित बाळकाते. श्रीमंत प्राक्तन करीते, कृपादृष्टी केवळ तुझी. तूच कुंडलिनी आत्मशक्ती, होऊनी विलास करिसी चित्ती. योगमाया मोहिनी युगांती, तू शिवाची शक्ती अंबा. श्रोते, भाग्यवान गुरुनाना, राम मंदिरी न सोडिता आसना. खेळोनी उत्कंठित लोचना, पाहत होते गाभारी. पुजाऱ्याची भावमग्नता ओसरता, गाभारी झगमगता प्रकाश सांडला. जणू सविता साक्षात उदेला अवेळीच. मूर्तित्रय होते तेथ, राम जानकी लक्ष्मण विलसत. हास्य मुद्रे करीत प्रमुदित, दर्शन मात्रे भक्त मने. त्या उभय बंधूंच्या मूर्ती चैतन्यमयी तेजाकार होती. कुमार रूपे हसत उतरती, येती बाहेर गाभाऱ्याचे लगेच समोर होता सभामंडप सुंदर. तिथे पातले भक्त प्रभूवर, खेळावयासी आनंदे. रजभाषेत बोलणे होते तिघांचेही जाणे. चौक उजळला प्रकाशाने, लखलखीत लावण्य दीप्तीमुळे. माझी रचना केवळ दुबळी, रघुरायाची मूर्ती सावळी. असेल कैशी ते वर्णिता लाजली, शरण माझी शब्दकळा. वेदश्रुतीही वेडावल्या, कवीश्वरांतही पैजा लागल्या. चारही वाणी विसरल्या, भान स्वतःचे बोलताना. त्या रघुरायाची गोमटी गोजिरी, सुमधुर कोमल रेखीव रंगली. मूर्त मनोहर सवे मिळाली, अनुज अलौकिक लक्ष्मणाचीही. विस्फारलेल्या नयनांनी, रोमांचित तनु होनी. नाना पाहती स्तिमित मनी, खेळ मंडपी चाललेला. सोबत्यांशी जैसे रमून खेळती मुले. तन्मय होणं पुजारसी रघुनंदन, बोलत होते तयेवेळी. आज क्या खेलोगे रामजी. पुसता पुजाऱ्याने, झाले राजी. गुल्ली डंडा, बोलती लक्ष्मणजी, तयार अवघे डावासी. पहा अनिवार्य मुक्तपणे चाले तेव्हा तिघांचे खेळणे. धावती गरजती आनंदाने, गिल्ली उडता इथे तिथे. खेळ ऐसा विलक्षण चालला. श्रोते, वेळ उडून कैसा गेला. नाना लागून न कळते धवा यत्किंचित. सुमारे 3:30-4चा असेल समय झाला सचा. थांबले अकस्मात, परतण्याचा मानस बोलिले राघव. त्यावेळेचा डाव होता उलटला देवांवरी पुजाऱ्याचा. तो क्रोधित वचने वदे कैसा. हे न बरवे रामचंद्रा, माझा डाव द्याल पुरता. तेव्हा सोडीन तुम्हा उभयता. जरी न ऐकाल माझे आता, मारीन दंडा दोघांशीही. मला न माना कच्चा चेला, घेईन पुरता तुमचा बदला. अर्धा डाव टाकूनी पळाला, सांगेन सर्वांना बंधून. पहा दटाविले देवासी, ही समर्थता भक्तासी. थांबविले तेव्हा दोघांशी, खेळ पुरा करा येते. अवघीच होती प्रभू लीला. घाईने भक्तास डाव दिला, इतक्यात वेळ जवळी आला काकडारती पूजेचाही. परतले तिघेही गाभारी, साष्टांग वंदन करीतो पुजारी. तेज विलोपून, सौम्य हासरी मूर्ती झाले दाशरथी. पुजारी तृप्त मनाने गाऊ लागला भूपाळी गाणे. अंतर्बाह्य आनंदाने न्हावणी निघाले नाना गुरु. धन्य तयांची पावन दिठी, मुसावली राममुद्रा हृदय संपुटी. निघता केव्हा आजही गोष्टी, दिसे अवघे दृश्यतया. पुढे पुजाऱ्याने एकदी न करिता राघवांचे पूजन. चरणावरीच मस्तक ठेवून झाले निर्वाण रामरूपी. ऐशा कथा असती अमित, नानांजवळी संग्रहित. जलबिंदूंचा सागरात, जेवी साठा अमर्याद. कर्मकांडांचे व्रतपालनात मग्न नाना पूर्वजीवनात. अनेक यज्ञ याग त्या काळात केलेत आचार्य होऊन या. जरी मंदप्रभ आज वेदधर्म, परी या काळीही ज्ञाते परम. करीती करविती यज्ञकर्म, सप्रचित सापडती मंत्रसारे. यज्ञसंस्था मुलाधार, चतुर्वेदांचे कर्मसार. जीवनाचा पायच सुंदर, ग्रंथी तसे जया माझी. आहुती अर्पिण्या मागली, त्यागभावना जेव्हा लोपली. विश्वात्म्याची कृपाई रुसली, तेव्हापासून आमच्यावरी. प्राचीन जाज्वल्य मंत्रशक्ती, मधल्या काळी आम्हीच निश्चिती. मिळविली आचरोनी स्वार्थवृत्ती.
परी न अस्तंगत आजही ती. वराडातील एक संत श्री नारायण गुरु नामे विख्यात, त्यांनी आपल्या जीवनात यज्ञ केले नाना परींचे. माळव्यात इथे श्री नानांनीही इतर उपासनांसवे यज्ञ यागही केले. सद्गुरु कृपे सर्वही जाहले संपूर्ण यशप्रद. उल्लेखनीय 32 तरी घडले यज्ञ नानांकरी, त्या अवघ्या माझारी भूषविती नाना आचार्यपद. श्रोते, यज्ञांच्या आतील पसारा केवळ याज्ञिकच जाणे सारा. व्यर्थ आपण टीकेचा मारा करू नये कळल्या विण. निमित्त असतो यज्ञांचा यजमान श्रीमान सात्विक साचा, सफल करीतो अवघा त्याचा संकल्प ज्ञानी आचार्य तो. संपूर्ण यज्ञाचा शिरावर ज्यावरी असतो यथार्थ भार, यज्ञातील सकळ सान थोर वागती जयाच्या आज्ञे माझी. तो वेद विद्येचा जाणता, पंडित शास्त्रज्ञ योगी पुरता, वावरतो समग्र यज्ञी सर्वथा, आत्मा जैसा देहात वसे. क्रिया प्रक्रिया यागातील प्रमाद विस्मृती दोष सकळ, पाप पुण्याचे ओझे केवळ घ्यावे लागे जया लागी. ऐसे अवघड आचार्यपद सांभाळिले नानांनी पुण्यप्रद. सकळ आपदा निवारुनी शुभद यज्ञ केले 32 पहा. मुख्य आचार्य ऋत्विज, ब्रह्मदेव गाणपत्य नेमुन द्विज, चतुर्वेद पाठक द्वारी सज्ज असती यज्ञमंडपाचे. अनेक विप्र थोर थोर असती आचार्य वचनी तत्पर, यज्ञकुंडांचे किती प्रकार वर्णिलेले शास्त्रांतरी. विविध नावांचे यज्ञयाग कथिले ग्रंथात सांगोपांग, अवघे करवनी यथासांग घेणे कार्य आचार्यांचे. कधी कोणी पाखंडी बावदूक उगाच करीती विवाद अनेक, विघ्न हेतू घेऊनी कधी लोक शिरती यज्ञा माझारी. या सकाळचे समाधान तर्क युक्तिवादे करून करणे आचार्य लागून, शक्ती सर्वस्व वेचूनही. श्रोते, अनेक यज्ञांभितरी नानांना शक्तिपातही जरी करणे लागे अवश्य तरी, मंगल यशार्थ कार्याची. विष्णुयाग, रुद्रयाग, शक्ती स्वाहाकार, सूक्ष्म प्रयोग, अनेक स्थळी घडले प्रसंग नाना हाते विलक्षण. तरणा पचेटी माकडोन कितीक गावे सांगावी, सकळ लोक विचार करून या एक करीती संकल्प यज्ञांचा. तेव्हाची अद्भुत कथा वेचक कथितो यज्ञातील एक, माकडोन गावीची अलौकिक असे साक्षात घडलेली. 20 वर्षांपूर्वी नाना वैशाख शुद्धांतरी जाणं विष्णू यागार्थ आमंत्रण स्वीकारिती आचार्यपदा. ग्रामपंचानी जमवली वर्गणी, लोक जवळील गावामधूनही आले यज्ञास मुद्दाम दुरुनी. पंडित ब्राह्मण लहान थोर उदंड उत्साहित तेथं आली. 15 दिनांची सामग्री जमली, परोपरीची आयती झाली अन्न शांतीस्तव अवघ्यांच्या. प्रत्यक्ष यज्ञाआधी दिवस 2 होई समस्त देवदेवता स्थापन. तृतीय दिनी ठेविला शोधून मुहूर्त यज्ञारंभाचा. रात्री यज्ञकुंडात रचुनी पंचपल्लव रानशेणी, नवसमिधांची रास भरोनी केली सिद्धता पहाटेस्तव. परी ऐन मुहूर्तावरी मिळाला न विस्तव बाहेरी, न चाले कुठलाही कसा तरी यज्ञास्तव अग्नी प्रारंभीच. नाना बैसले होते ते धवा कुंडासमीपच, म्हणती धावा मुहूर्तमुळेही न टळावा, मुद्दाम पाहिला चोखटपणे. मिळाला न तरी बाहेरून हवा जैसा अग्नी, सर्वजण चिंतित होय विप्रवृंद पूर्ण, टळतो मुहूर्त यथार्थ. तेवेळी श्री गुरु नानांनी टाकीता दिव्यदृष्टी लय लावणी, वैश्वानर प्रत्यक्ष प्रगटुनी धूर झाला कुंडात. जय जयकार करीती सकळ, धन्य धन्य वदती अद्भुत केवळ. सामर्थ्याचा पुण्यपुंज सोज्वळ, म्हणती नानांसी खचित पहा. या प्रसंगीचे लोक अजून आहेत इंदुरात. सांगती पूर्ण घडला वृत्तांत, अवलोकन प्रत्यक्ष लोचनांनी आपल्या जो. पुढील अनेक यज्ञांतरी मुद्दाम लोक पाहण्यास जरी जमू लागले, जेथ साजिरी आचार्यमूर्ती नाना गुरु. न केले पुन्हा ऐसे कधी, टाळणे कटाक्षाने प्रसिद्धी, असोनी अवघी तत्वसिद्धी, दाविती न कधी संत खरे. अशीच ऐका दुसरी कथा, अपार खरोखरी मार्तंड गाथा, भाविकांचा लवेल माथा, ऐकता जरी श्रद्धेने. पचेटी नामक ग्राम लहान, तेथीचे असे आमंत्रण काही वर्षांपूर्वी नानां लागून आचार्य होण्या यागाचे. कुठलाही जरी असेल यज्ञ, आधी त्या गावी जाऊन करीती नाना यज्ञस्थान निश्चित, योग्य पाहुणी स्थळा. परिपाठाप्रमाणे पचेटीस आले आधी 15 दिवस. तेथे शक्ती यागास करणे होते यथासांग. शक्तियाग कठीण जगदंबेचा, कडक विलक्षण धाक चंडीचा. काही विपरीत होता, आंबेचा क्रोध होतो अनिवार्य. ज्या स्थळाशी नानांनी निश्चित केले तया लागुनी,
गावीचे लोक शंका काढूनही सांगू लागले नानांना. जलछाया सन्निध देवता यज्ञस्थळाच्या भोवती असता, करीती निश्चित सामान्यतः नाना गुरु तेची स्थल. इथे होत्या तीनही, परी वदती नानांसी गावकरी. इथल्या जगदंबेच्या मंदिरी देती बळी लोक नित्य. घडते इथे हत्या नित्य, कशास लपवावे जी सत्य. करतील विघ्न कुटाळ व्रात्य, लोक काही ग्रामीचे. म्हणून आपणची दुसरे शोधावे स्थान, हेची बरे. बळी साटकाव करणारे वडीलधारे कोणी न इथे. शांतपणे ऐकिले नानांनी. काहीतरी अंतरी चिंतूनी उभे राहिले जाऊनी मंदिरात पुढे चंडीच्या. अन्यने भावे आठविली, अंबिका हृदयी वंदिली. बीजाष्टक मंत्रे ध्यायली, आदिशक्ती उत्कटपणे. आणि विनविले तियेसी, माय परीक्षा का येथे घेसी. माझे मागणे व तुझसी इतकेच ऐकावे सादर. इथे काही दिवसांनी शक्तियाग व्हायचा. हवनी जीवहत्या मुळी न होऊनी, राखी पावित्र्य स्थानाचे. आता आंबे पुढील सारी जोखीम टाकून तुझ्यावरी. चुकला माझा शब्द तरी बोल लागेल तुझं लागी. ऐसे विनवणी निघाले गावकऱ्यांचे आश्वासिले. तयारीस तुम्ही भले लागावे जी भक्तीने. मुळी न येईल विघ्न येथ, अंबा उभी प्रत्यक्ष जेथ. न होईल हत्या यापुढे सत्य, मानावे वचन माझे पहा. ठरल्याप्रमाणे अवघी तयारी शक्ती यागाची झाली सारी. आचार्य नानांची ही स्वारी आली पहा उचित वेळी. तेव्हा कळे विचित्र एक, गोष्ट त्याजला विचित्र अलौकिक. ऐकुनी सगळी होती थक्क मंडळी नाना संगतीची. त्या गावीच्या दुष्टांनी मुद्दाम ठरविले, यज्ञा लागुनी भ्रष्टावयासी. तया स्थानी बळी आणीला मिरवीत. कोणा एका चांभाराला मुद्दाम चिथवणी, आपुला बेत अवघा तयास कथीला. द्यावा तुवा बळी एक. आणीला त्यांनी मिरवीत, बोकडा रंगवणी शेंदरे अमित. होता सवे चांभार चालत, वाजंत्री लोक कुटाळही. ती मिरवणूक सर्वांची वाजत गाजत मंदिरी साची. येऊन पुढ्यात अंबेची करीती पूजा यथेष्ट पहा. काही क्षणातच तो चांभार घाव बकऱ्याचे मानेवर घालितो. इतक्यात भयंकर विक्राळ आरोळी देत असे. आणि श्रोते दोघेही क्षणात असता लोक सर्वही पाहत. किंचाळून भयानक वेगे पळत सुटले विचित्र अनिवार्य. विलक्षण गतीने पळाले. पाहता पाहता मुळी न दिसले. आश्चर्य अवघेच थिजले. मूढ झाले लोक सारे. भर दिवसा दोघेही ते अदृश्य होती. परी न कळते अजूनही अज्ञातची पुरते. परतले न मुळी आजवरी. अविश्वास धरावा ऐसी, जरी सकळ कहाणी विचित्रशी. आहेत आजही ग्रामवासी साक्ष द्यावया घटनेची. तेथून आजवरी अजून बंदच जीवांचे बलिदान पूर्ण झाले. तो दिन आठवितो आज गावकऱ्यांसी. ही नानांची समर्थ वाणी, जगदंबेची सार्थ होय विनवणी. जे जे येई मुखा लागुनी, सत्यता दे परमेश्वर. पुढे शक्तियाग तेथील यथासांग झाला सफल. मधली एक लहान केवळ गोष्ट कथितो, ऐका आता. यज्ञ मंडप जिथे घातला, घनदाट छाया होती त्याला. वृक्षराई सुरेख शीतला, जवळ सवती दाटलेली. त्या वृक्षावरी अमित मधमाशांची पोळी सत्य होती लागलेली. परी न लक्षात आले पूर्वी नानांच्या. धूर रोजचा जरी उसळत दगदगत्या अग्निकुंडात. मुळी न डसली कोणा प्रत, एकही मधमाशी तेथील पहा. लोक जमले असंख्यात, चाह दिवसा रात्री. मुक्त उडाली न एकही तेथ, वरती माशा इतुक्या जरी. 2-3 झाले दिवस त्या यागाचे. एकदा खास बाईची दृष्टी मोहास गेली प्रदक्षिणा करिताना. तिने घाबरून नानांना विचारले, या माशा पाहना, मुळी न उडत चावती जाणा. असून इतका धूर इथे. ही शंका येता तिला लगेच काही वेळ गेला. आणि माशीने दंश केला नेमका श्रोते तिलाच पहा. ओरडली ती, आली धावून. नाना वदती तिला हसून, कागे घेतली शंका पाहून. अघटित अवघे दिसोनीही. ऐसा नानांचा अधिकार, काय वर्णू मी लाचार. करवितो अवघे श्री गुरुवर, निमित्त लेखना केवळ मी. यज्ञातील केवळ कथा सांगता, होईल विस्तार ग्रंथा. यज्ञ नारायण साता वंदून जावे पुढील अध्यायी. श्री गजाननांच्या प्रेरणे, श्री नानांच्या आशीर्वचने. मार्तंड महिमा उमलत फुलने, विजयमुखे अखंडित. शुभम भवतु. इति श्री मार्तंडचरिते 11ोऽध्यायः समाप्तः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय.